आज मला थोडं बोलायचं आहे लालबागच्या राजाविषयी. माझा लालबागचा राजा. असं याच्याबद्दल बरंच काही बोललं जात आहे, त्याला नावं ठेवली जात आहे. पण ह्यात बाप्पाची काय चूक आहे? बाप्पाची काहीच चूक नाही. तिकडच्या मंडळाची, तिकडच्या लोकांची चूक आहे सगळी. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता हा लोकांना एकत्र आणण्यासाठी. पण आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या ठिकाणी जे काही चाललं आहे आता, तर लोकांमध्ये आपापसात द्वेष निर्माण होत चालला आहे, मतभेद निर्माण होत चालले आहेत, गरीब श्रीमंती हा भेदभाव निर्माण होत चालला आहे. आणि ते सगळं तिकडे निर्माण करतायत जे सेलिब्रिटी आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, राजकारणी लोक आहेत, त्यांना व्यवस्थित दर्शन दिलं जात आहे. आणि खरंच जे 24-24 तास, 12 तास, 15 तास लाईनमध्ये उभे आहेत, त्या लोकांना स्टेजवर गेल्यावर बाप्पाला डोळे भरून पाहताही येत नाही की लगेच बाजूला करतात. किती चुकीचं चाललं आहे हे सगळं. बाहेरनं आलेली माणसं, आपल्या महाराष्ट्रात आली होती काही लोक बाहेर. अरे आलेल्या पाहुण्यांचा आपण आदर करतो, तर त्यांचंही तिकडे अपमान होतं. चुकीचं आहे सगळं, खरंच चुकीचं घडतं आहे हे सगळं. खरंच बाप्पाला हे सगळं आवडत असेल का? मुळीच नाही. बाप्पाला हे पटतही नसेल. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र, जिकडे स्त्रियांचा आदर करायला शिकवला, पण स्टेजवर गेल्यानंतर अक्षरशः एक लेडीज उभी आहे बाप्पाच्या पायाजवळ, ती तर हात बाजूला करून अशी उभी असते असं काही बाप्पा फक्त माझा एकटीचाच आहे. पायाजवळ जायच्या आधीच ती ढकलून देते सगळ्यांवर. किती चुकीचं आहे हे सगळं. रिस्पेक्ट नाही कुणाबद्दल, प्रेम नाही, दयामाया नाही. अक्षरशः मंडळातली लोक हात धरून असे उभे असतात ना, जसे मंडळातली लोक अशी उभी असतात ना की आलं की लगेच बाजूला व्हा. अरे आज लोक श्रद्धा आहे म्हणून तुमच्यापर्यंत येत आहेत. अजून 5-10 वर्षांनी जर असंच वातावरण राहिलं तिकडे आणि असंच जर करत राहिले तुम्ही लोक, तर लोकांची भक्ती असूनही लोक तिकडे यायला कचरतील किंवा येणार नाहीत घाबरून. पण आताची पिढी, आता तरी लोकांच्या मनात तितकी श्रद्धा आहे, पण पुढची पिढी, आजकालची मुलं आत्ताच म्हणतात की नको बाबा, लालबागच्या राजाला दर्शनाला नको, लांबूनच पाया पडूया. असं जर प्रत्येकजण म्हणायला लागलं, ठीक आहे, बाप्पाबद्दलची श्रद्धा कधीच कुणाच्या मनात कमी होणार नाही आहे, पण तुमचं असं जर वागणं राहिलं तर काही वर्षांनी माणसं यायलाच तुमच्याकडे तयार होणार नाही आहेत. त्यामुळे इतका माज बरा नाही आहे, इतका माज दाखवू नका. आज लोकांची श्रद्धा आहे आणि लोकांच्या मनात बाप्पाबद्दल प्रेम आहे, श्रद्धा आहे, म्हणून ते बाप्पापर्यंत येत आहेत. ते बाप्पामुळे येत आहेत. पण तुमच्या अशा वागण्यामुळे माझा बाप्पा बदनाम होतो आहे. त्यामुळे वागणं बदला जरा. चर्चा होती आहे बाप्पाची, त्यामुळे बाप्पा बदनाम होतो आहे माझा. खरंच डोळ्यात पाणी येतं जेव्हा बाप्पाबद्दल असं म्हणतात तेव्हा. बाप्पाचा काय दोष आहे? जी लोक जातात आणि अक्षरशः कंटाळून ढकलाढकली करून येतात ना, ते लोक म्हणतात की नाही, पुढच्या वर्षी नाही जाणार मी लालबागला. असं का? त्यामुळे सुधरा, स्वतःची वागणी सुधरा. चुकीचं वागताय तुम्ही. आणि माझ्या बाप्पाला बदनाम करू नका. बाप्पा खरंच माफ कर. आज काही लोकांमुळे तुझ्याबद्दल लोक काही नाही ते बोलत आहेत. खरंच बाप्पाबद्दलचं प्रेम तरीही कमी होत नाही आहे आणि त्या प्रेमामुळेच आपण बाप्पापर्यंत जातो आहे.